मंडळी, स्वागत आहे तुमचं गौरी कराळे यूट्यूब चॅनलवरती। तर माझं आता उरलेल्या भाकरी करायला घेतल्यात मी, कारण की आज माझी जाम घाई झालेली आणि भाकरी पण जास्ती करायच्या होत्या। सूर्य उगवलाय, एकदम दिसतोय। भाकरी करायला आज ना उशीर झाला, उशीर नाही म्हणजे जास्ती भाकरी होत्या म्हणून टाइम लागला। पहिले स्वराला शाळेत सोडायला लागतो, तर या एवढ्या भाकरी केल्यात मी त्यांच्या पुरत्या। आता बाकीच्या करतो, एवढ्या थोड्याशा उरलेल्या आहेत त्या टाकून गेलतो पीठ। 3-4 भाकरीचा पीठ आहे, तर आता भाकरी करून घेतो, मग बाकीची कामं। अजून चहा नाही पिला, चहा भाकरी झाल्यानंतर पितो। मग चहा पियाला थोडासा टाइम लागतो ना, थोडा हळूहळू चहा पिल्यावर जरा बरं वाटतं। भाकरी बनवता होता उरलेल्या, मोठ्या पिठाचा गोळा घेतला। याला पण पाणी लावायचं। तर मंडळी, मी पिते आहे आता चहा। भाकरी झाल्या माझ्या करून, आता चहा पिते आणि नंतर पसारा घातलेला असतो इथं, चादरी बिदरी काय उचलाचं काम नाही करत। तिकडे आमची आजीबाई झाडू मारते हॉलमध्ये, ती झाडू मारल्यावर मग मला लादी पुसाचं काम असतं। ते बघा आता येईल पुढं पुढं झाडू मारत। तर या मंडळी, मी आता भाकर खाते। इथे आहे मुगाची भाजी आणि इथं तळलेल्या मिरच्या आणि इथं भाकर आहे आपली तांदळाची भाकर। भूक नसते, कारण की चहा पिल्यानंतर भूकच नाही लागत, त्याच्यामुळं मग थोडीशी भाकर खाऊन घेते मी, म्हणजे अर्धी बिर्धी अशी भाकर खाते, म्हणजे सकाळचा नाश्त्याचा रुटीन नको आपलं हे व्हायला, काय बोलतात ते, स्किप व्हायला। जेवण तर गेला पाहिजे पोटात, तर त्याच्यामुळे मग मी नाश्ता करते। पण बाकीचे कुठले असे तेलकट आणि कुठले बेकरी प्रोडक्ट्स, परत जास्ती मसालेदार, ते तर मी स्किपच करते। मी जास्ती खात नाही ते, बिस्किटं वगैरे असं काही, टोस्ट बटर वगैरे असं काही खात नाही, म्हणजे आपल्याला आपली तब्येत मेंटेन ठेवायची असते। मेंटेन ठेवल्यानंतर मग आपल्याला कपडे वगैरे पण घालता येतात व्यवस्थित, आणि माणूस जरा व्यवस्थित दिसतो। आगडबम इकडून तिकडून सगळ्या साईडनी वाढलेला नाही दिसत, त्याच्यामुळं। तर जरा मी आता नाश्ता करून घेते। मग देताना नको नको मारते काय चिच्चे, पी मम्मी बा नाही पीत मा मम्मी। काय ग? तर ती वरडल्यावरती बरोबर पिला। नाटके नाटके। हे खेळते साली बरोबर कांद्याच्या घाणी। ग्लास पडला ना, मग तवा मी दाखवीन तुला। रट्टेश्वर ये बाबा, निघत आलो बेटा मी, लाईट बिल भरला। मग तू एवढा भिजला? 3000। पाऊस बिऊस नाही ना पडायला लागला कुठं? आणि पाण्याचा भरला 2000। हे काय मसूर आकर, मसूर कुठं खातो कच्चा? काय नाही नको।
काय ये काटी हिने मग मस्त कांदा याच्यात टाकला खिमटीत रक्तेश वगैरे आता उघड काय काय बनवायचे आदू पण आणलाय सुरंग पण आणलाय कोबी पण आणले नाही तू सगळंच बनव आज हा काय वालीच्या आईला विचारलं काय बनवू तर ती 100 अजून आयटमचे नावं सांगत शंभर बसेल. नाही गेली की तिकडं धमक्यात मग काय शिस्तीत विचारला काय काय बनवायचे मला काय माहिती आता काय काय बनवायचे कसं बनवायचे का अजून काय बनवायचे गॅस टाका लवकर तर बोंबाचा वरती तांदळ्याकडून ते मोरा कर भाजी खायची आहे का स्वरा नाही संध्याकाळी नाही, वेगळी संध्याकाळी वेगळी काय नाही एकदा जेवण बनवते आता डोका किलो अय्या बाबा अय्या बाबा ओ माय गॉड थांबा 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 आपण तोंड देऊ तुमचा आपण कपडे बदलू आपण खराब केले ना कपडे सगळे कांदा लावून हे लावून ते लावून मिरच्या पण आणल्या आ! तुला काय ग एकटा ठेवूच नाही शकत ना तुला अदू डिमांड बघ यांच्या डिमांडी गॅस संपल त्याचा नाही पडले त्यांना म्हणजे डिमांड ए मला केसांना लावायची कढीपत्ता नाही केसाला दिसायला लावायला कळलं ते दे मी आता उठले आणि जेवणाला लागले इकडं सॉरी फोन गेला असता पडला असं झालं आता वरण घालून मी इथे भात घातले इथे मसूरची भाजी घातली या टमाटी आज कोबी सुरण कढी मिरच्या बराच काय आलाय आमच्या घरामध्ये आता सगळंच करायचे आणि गॅस लवकर संपून टाकायचे नंतर बोंबलत बसायचे ठाणा बोंबलाचे मी इकडे हिची धुवाधुवी चालले इथं अदूचा तोंड धुते चालले क्लासला बाई यावर्षी काहीतरी चीज कर तू चीज नाही करणार यावर्षी तुझा अभ्यास लय जोरात चालू आहे तोंडाला पावडर लावली नाही का काय ते सनस्क्रीमा फनस्क्रीमा लावून जाते तर पावडर लावले जरा काहीतरी चीज कर चीज नाही बटर करीन तुझी ती स्केचची डायरी तिथे पडले पट्टीमध्ये काढू नको आता राहू दे लगेच ते स्केच काढायला घ्यायची संध्याकाळी अभ्यास सोडून वही कालेलाच असतो तुला वैक नाही नीट अभ्यास कर माझी काहीतरी हाऊस राख येतं म्हणा माझी काहीतरी राख या वर्षी आणि पैसे घेऊन जा आणि मला येताना खाऊ घेऊन ये अय, पैसे घेऊन जा लय तुला मारते ना मी मग? लोकांच्या पोरांसारखी लोकांच्या आयांसारखी खाता मी दिवसातून 3-4 तरी खाता हो. आणि मला खाऊ घेऊन ये पैसे घेऊन जा आणि. समजलीस का काय कानपडा फोडीन तुझा डायरेक्टली आणला नाही तर कुठच्या काम काढीन तुझा एक मॅडम तिकडे एक मॅडम कुठली आहे गं? काय आहे ते पुढे तर नाही मला माहित नाही एवढा नाही आठवत तर या मंडळी जेवायला जेवणात आहे सुरणाची भाजी कढी भात ही मुगाची भाजी आणि ही मसूरची भाजी अख्खा मसूरची भाजी तर मग मी आता जेवते स्वरा गेली जेवून इथे क्लासला आणि मी आता घेते जेवून वरण पण केलं आहे पण वरण नको आज कढी केली तर आज कढीच खाणार आणि सुरंगाची भाजी मस्तपैकी तर चला मग आता आपण जेवून घेऊया आणि मग नंतर पुढची कामं लय असतात बाबा भांडे घासा व्हिडिओ बनवा व्हिडिओ पोस्ट करा एक व्हिडिओ पोस्ट करायला मला 15-20 मिनटं लागतात त्याच्यानंतर त्या व्हिडिओला कॉपीराईट पडते का नाही पेटते अनलिस्टेड ठेवायला लागतो जर कॉपीराईट पडली तर माझी 15-20 मिनटाची पूर्ण मेहनत वाया जाते आणि एक व्हिडिओ बनवायला 2 तास लागतात फुल व्हिडिओ बनवायला
तर तो व्हिडिओ पण मला व्यवस्थित पूर्ण नीट नेटका बघायला लागतो आणि त्याच्यानंतर थंबनेल बनवायला वेळ लागतो. 20 मिनटं लागतात थंबनेल बनवायला. व्हिडिओ पोस्ट करायला 15 मिनटं लागतात फुल. अशी गते खूप मेहनत आहे. यूट्यूब बोलला तर पैसे काय फुकट नाही, पण जाम मेहनत आहे. सकाळी मी 3 व्हिडिओ टाकले कंटिन्यू. 3ही व्हिडिओला कॉपीराईट आले. म्हणजे 15 मिनटं असे 45 मिनटं वाया गेले. काय बोलणार. असा मग ताव येतो ना, मग असं वाटतं डायरेक्ट झोपून घ्यावा. मग डायरेक्ट झोपली मी. मग ते एकच पोस्ट केला आणि आता उठली. त्याच्यानंतर सगळी कामं आणि नंतर मग व्हिडिओ परत पोस्ट केला, मोठा व्हिडिओ, फुल व्हिडिओ. आणि मग आता जेवायला घेतलं. आता बघू लाईव्ह घ्यायची की नाही. कंटाळा आला तर नाही घेणार. पहिले व्हिडिओ बनवून घेईल छोटे. पहिले माझ्या मोबाईलचे स्टोरेज आहे ना, तो एवढा फुल झाला आहे ना, बस रे बस. व्हिडिओ त्या मी फुल व्हिडिओ सोडल्या मी सर्व उत्तराखंडच्या, पण शॉर्ट व्हिडिओ केल्याच नाही. ते थोड्याच केल्या ज्या होत्या त्या, पण त्यांना मग शॉर्ट व्हिडिओला पण लय डोका लावायला लागतो बाबा. खाऊ नाही व्हिडिओ बनवणं. लोकांकडे एडिटर असतात, व्हिडिओ बनवणारे असतात. माझ्याकडे काहीच नाही आहे. सगळं मीच करते आणि जाऊ द्या. मेहनत केलेलं फळ भेटतो माणसाला आणि तो भेटतो आहे आपल्याला यूट्यूबकडनं. तुझी काही टेन्शन नाही. पण हल्ली माझा आवाज लय बारीक यायला लागला. मी आता बॅकग्राऊंड आवाज देणार आहे, म्हणजे तो जरा थोडासा मोठा येत जाईल आणि व्यवस्थित येत जाईल. चला मी आता जेवून घेते. टाळ्या वाजव. आमच्या मंदिरामध्ये आरती चालू झाली. आदेशाने पण टाळ्या वाजायची चालू केलं आमचं ना. आदू वालीचाई कुठं वाजतोय? कुठं वाजतोय? काय मोबाईल पहिले विचारलं काय जेवण कुठं नाही हरिपाठ करा तुम्ही. हरिपाठाचा नाचा नाही का बरोबर. आरतीला तुलाच बोलवलं पाहिजे. हा असं कुठं करतो अगं गप ना मला तू मारत होती म्हणून. आईला धर आई वालीच्याला मारायला घेतलेलं ना, पुन्हा आप करते स्वतःला. आईला मारते ती बघ. त्याचा काय नाही फरक पडत. तू तुझा पदर घ्यायचा आरती चालू आहे ना. ती पण आत्तू आली. तिचं स्वागत करायचं, तिचं फोटो काढायचा बाबा. ओ माय गॉड. पेपरासी देखता ना. आमची व्हिडिओ मामाचं गाव कॅसाबाती आले. हा ऑर्डर तर नाही लागणार रे, पण यांचा टायमिंग रे. तुम्ही 5 जण अशी लाईनीत आलेत सगळे. ओ माय गॉड. त्याला नाही मला आवडतो तूच. ती बघ वाजवते बघा. आता टाळ्या वाजव लवकर. कोण आहे बघ
आणि बाबा कसा आदेशाला आवाज येतो सांग. त्या नाही येत काय. आणि म्याव कशी करते, म्याव कशी करते झालंय त्या पण नाही येत. पाठ झाले कशी करते बाबा कसा करतो कावळा कसा करतो. तर मंडळी आता मला काही जेवण बनवायचं नाही आहे. मस्त इथे आराम वगैरे करून उठले. जे लाईव्ह व्ह्यू पण झाली माझी. आता आम्ही चाललो आहे हॉटेलला सर्वजण. विराचा वापस परत आलेत. त्यांच्या मम्मीला राहायला नव्हता भेटला मग ते आता आलेत वापस परत. मग आम्ही चाललो आहे सर्वजण हॉटेलला फॅमिली. आम्ही चाललो आहे आता हॉटेलमध्ये. गर्ल्स गेल्यात गाडीत आणि बॉईज इकडे हवा खात आहेत. आणि हाकडे बॉईज आहे इकडे का बॉईज. गर्ल्स गेल्यात एसीज आणि बॉईज नॅचरल हवा खात आहेत ना. आमची 2 पायांची गाडी आणि त्यांची 4 पायांची गाडी. चाललोय आम्ही जेवायला. मी आलोय आस्वाद धाब्याला आणि इथे कोणाचाच पत्ता नाही. वीर बोलला तरच देईल. बाबा ते इथं ती स्वरा येते टोकल्याली. ते एवढी मोठी झाली तरी तेच एकच ना ते. जेवण करून आम्ही आलो आहे आता क्रीम चिल्सला. आता इथे आईस्क्रीम खातो आम्ही. जेवण करून आम्ही आता माझा अवतार बा कसा झालाय. आम्ही आता क्रीम चिल्सला आलोय आणि आम्ही सगळ्यांच्या आधी पोचतोय फास्टमध्ये नाही का रे. आणि वीरचा डान्स चालू काय माहिती. रेपराईट पाहिजे सांगजा नाही खायचं. कॅमेरा का चालू केलं. पाहुणे आले काय केले. पाहुणे इथं आलेत. पाहुणे आले इथे बघे. साखर नाही पण पाहुणे आले इथे. काय बोलते मला खाली सोडायचं चालायचंय मला. चप्पल नाही बुटा नाही घातली पायामध्ये. गाणे ए बाई.